सर्वप्रथम माझी ओळख सांगतो. सर्वप्रथम आकाशवाणी कोल्हापूर FM ग्रीन 90.4ला माझी 6 भागाची मालिका रेडिओ केंद्र उत्कृष्ट चांगली झाली. जी 24 तासवर माझी मालिका आहे. चांदोली सफर गाव तिथं 24 तास टाका. चांदोली सफर बघा. चांदोली अभयारण्य, चांदोली नॅशनल पार्क टाका. माझे व्हिडिओ बघायला मिळतील. बेस्ट गाईड म्हणून शेखर गायकवाड, विजय कळंपाटे, शंकरराव भोसले, कलेक्टरकडून उत्कृष्ट पारितोषिक, देवानंद शिंदे, शिवाजी विद्यापीठ मानांकित, कुंडट ट्रेनिंग सेंटर लेक्चर म्हणून काम करतो मी. माझे 2000 व्याख्यानं झाले. गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र तिन्ही राज्यातल्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर 8 वेळा. कलारत्न पुरस्कार विजेता 2023चा. अखिल भारतीय साहित्य संमेलन, अखिल भारतीय नाट्य संमेलन, अखिल भारतीय कवी संमेलन, अखिल भारतीय पक्षी संमेलन, डेट डबल महाराष्ट्र पक्षी संमेलनाचा मानकरी. वन्य प्राण्यांना रेशनिंग कार्ड, दारिद्र्याची यादी मागणारा मी. महाराष्ट्रात पहिला बोर मारा, सोलर बसवा, पाणी सोडून द्या, फळझाडं लावा, आंबा, फणस, काजू, चिक्कू, चेरीमेरी, इंडियन झाडं लावा. इंडियन झाडं आजची झाडं उद्या मोठी झाली की माकडं वगैरे वर जाते, ती खात बसले. सांबरं डुकरं म्हणते दादा काय खातोच, आम्हाला 4 टाक. त्यांनी तोडून मोडून टाकले, हे खात बसले. वाघ, बिबट्या, तरस, लांडगे, कोल्ह्यानं पर्यटन वाढेल, महसूल मिळेल, लोकांना रोजगार मिळावा, मानवस्थित प्राण्यांनी जाऊ नये, संघर्ष होऊ नये संकल्पना आहे. आणि कराडच्या 32व्या सांगलीत झालं 36वं, तर कराडला 32वं. पण सह्याद्री चालूसुद्धा झालेलं आहे. बोर मारून सोलर बसून पाणीसुद्धा सोडायला लावले, फळझाडंसुद्धा लावली गेली आहेत. आणि धोम मोहिते पर्यावरण संरक्षण संवर्धन वृक्षमित्र हा राष्ट्रपती पुरस्कार धोम मोहिते अण्णांचा तुम्हाला पुरस्कार मिळाला. वृक्षमित्र हा सुद्धा मला पुरस्कार मिळाला. एकूण मला 38 पुरस्कार यावर्षी दाजीपूरचा सुद्धा मिळालेला आहे. आणि मी आवाजाचा बादशाह सोमनाथ पाटील 180 आवाज काढायचा रेकॉर्ड केलेला आहे. माझा चित्रपट करंट्या, गावगाड्याचा संशोधक, सफर, चांदोली चित्रपट मालिका सुद्धा आहेत. तुम्ही बघू शकता. लवकरच करंट्या चित्रपट तुमच्या भेटीला येतोय. तर मी आवाजाचा बादशाह सोमनाथ पाटील, एवढी छोटीशी ओळख आहे माझी. खूप खूप धन्यवाद. तर आपण आता एक साधारण ते आपण आता जिथं आहे त्याबद्दलची थोडीशी माहिती आपण दिली तर आपण आलोय देवराईमध्ये. देवराई ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी देवराई ही आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतं. कोल्हापूर जिल्ह्यातली देवराई जंगल म्हणून उदगीरचं जंगल बघितलं जातं. तर ह्या छोट्या देवराई, ही छोटी देवराई ही आंबाईवाडी म्हणतो आपण. ही उकळगावची आंबाईवाडी आहे. आणि हे असलं तरी आपल्याकडे एकूण देवराई किती आहेत? महाराष्ट्रात आहेत 12,000 देवराई. आणि 12,000 देवराईपैकी पश्चिम महाराष्ट्रात ह्या 5,500 देवराई येतात. आणि 5,500 देवराईपैकी इकडे सह्याद्री 3,500, त्याही सगळ्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असल्या तरी बऱ्यापैकी काय अजून तगधरून आहे. पण देवराई कशाला म्हणायचं आपण पहिल्यांदा जाणून. देवराई, वनराई, आंबराई 3 प्रकार पडतात. आंब्याची मोठ्या प्रमाणात झाडं असते तर आंबराई म्हणतो. देवराई कसे म्हणायचं? आता आपण आलो 3-4 किलोमीटर, तिथून सुद्धा आपल्याला देवराई सुरू होते. आता तिथून देवराई म्हणणार का? जर आपण बघितलं ना, उदगीरची देवराई खूप मोठी आहे. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 किलोमीटरवर गेला तर त्याला देवराई म्हणणार का? तर त्याला नाही. ती लोक म्हणायला तयार नाहीत. ती म्हणतात वनराई. मग ती वनराई म्हणायची. पण देवराईची काय व्याख्या सांगितली? देवाच्या भोवतून जेवढं जंगल आहे त्याला देवराईचं म्हणतो. पण त्याला सीमाच नाहीत, अंतरच नाही मध्ये पडल्यामुळं त्याला काय म्हणतो आपण? त्याला डायरेक्ट ही देवराई म्हणून महाराष्ट्रातली ती मोठी देवराई. आणि आपण आलो आता हे छोट्या देवराई. पण 250-300 वर्षापूर्वीची जुनं झाडं दिसत आहेत बघा. आणि एवढी जुनी झाडं असली तरीसुद्धा आपल्याला हे बघा किती झाडं, दगडसुद्धा मारू शकत नाही, एवढे उंच झाडं आहेत वगैरे. त्याच्या खालीसुद्धा देव वगैरे आहेत बघा. ते आपण त्याला विरघळे म्हणतो ना, त्या विरघळ वगैरे आहेत त्याच्यामध्ये. शिलालेख वगैरे त्याच्यामध्ये आपल्याला सापडतं. पण ते आता नामशेष शोधण्याच्या मार्गावर आहेत बऱ्यापैकी. असलं तरी हे आपण आलो देवराई. आणि देवराई ही म्हणजे हजारो वर्षापूर्वीपासून जी देवता कुठं आहे ते जंगलामध्ये. त्यामुळे देवामुळे हे जंगलाचं संरक्षण झालं. इथलं देवराई काय सांगते की इथलं पान, फूल, दगड, गोटा काही उचलायचं नाही, आणायचं नाही, काही धक्का लावेल, जसंच्या तसं राहिलं पाहिजे. आणि तसंच तसं राहिलं म्हणून हे देवराई आजपर्यंत बघायला मिळतं. जिथं तिकीट नियम वगैरे कायदा केला जातो तिथं विध्वंस केला जातो. पण इथं जशाच्या तसं राहतं, कारण ही देवराई खरी आहे याच्यामध्ये. चालते. धन्यवाद सर. पाऊस यायला लागलाय, मग थोडं थांबूया. सांगा. तर आपण आलो वेल आहे. ही वेल दिसते, ही जगातली सगळ्यात मोठी वेल दिसते. आणि वेल नसून हा वेल आहे. तर बघा इथून वेलीला सुरुवात होते. इथून बघा असं ते असं दिसते बघा. ती वेल तशी तिकडे गेली आणि पुन्हा तिथून 2 वेली तयार झाली. पुन्हा ह्या झाडावरून त्या झाडावरून बऱ्याच असं अंतर गेली. झाडाचे चौपट लांब असू शकते. ही वेल दिसते. आत्ता एवढी वेल दिसते. अजून जर आतमध्ये गेलो जंगलामध्ये, आता आपल्याकडे काही जळू वगैरे जास्त आहे, ह्याची ही छोटी त्या मानाने त्याच्या पुढे ही छोटी आहे. ह्याच्यापेक्षा डबल ती वेल मोठी आहे.
म्हणजे एवढ्या मोठ्या वेली आहेत. म्हणजे ह्याच्यावरनं कळालं की देवराई किती जुनी आहे हे इथं आपल्या वेलीवरनं किंवा ह्या झाडांच्यावरनं कळतं. हे नरक्याचं पण झाड आहे बघा, हे नरक्या जगातलं सगळ्यात महाग वनस्पतीमध्ये येतं हे झाड. पानगळ झालेली आहे त्याची, ही पानगळ झालेली आहे बघा, इथं पण आहे बघा. आता पाणी फुटायला लागले बघा आणि फुलं आता पुढच्या महिन्यामध्ये फुलं येतील. ऑगस्ट नंतर फुलं येतात त्याला. ह्याचं ही खूप महाग आहे. याचं स्मगलिंग सुद्धा मोठ्या प्रमाणात झालं आहे. जपाननं आता पेटेंट केलेलं आहे. जपाननं दावा केला की आमचं झाड, पण आपण एकेकाळी ह्या चांदोलीतून स्मगलिंग केलं आहे. फार मोठं स्मगलिंग झालेलं आहे. मराठी हिंदी चित्रपटाला लाजवतील अशा पद्धतीचं स्मगलिंग झालं आहे. अगदी त्याचा वापर कशासाठी व्हायचा सांगतो, त्याची खूप मोठी स्टोरी आहे. अच्छा. तर त्याचा वापर आहे कॅन्सरवरती अँटीबायोटिक औषधं होतं ते. कॅन्सरवरती? हां, कॅन्सरवरती किंवा 51 रोगावर चालतं त्यापैकी एक आहे. आपल्याकडे ही रान हळद आहे बघा, ही रान हळद, ही जी आहे ना आळू म्हणतो आपण, खाण्यासाठी आळूचा यूज केला जातो. हिरवा देठ आहे बघा, तुमच्या शहरामध्ये वगैरे असतो तर काळ्या देठामध्ये असतो आणि हा हिरवा देठ आहे. पण ही देवरा आहे, इथल्या कुठल्या वस्तूला धक्का लावत नाही. त्यामुळे जसे तसं येऊन किती अनेक लोक येतात पण ह्याला धक्का लावत नाही. ह्याचं पान वगैरे न्यावं, आपण घरी बनवावं असं, कारण देवराई ही कोपते त्यामुळे अजिबात धक्का लावत नाही, जसे तसं राहतं. इथं पण आहे बघा, इथं जंगली मिरी आहे बघा, हे बघा इथं पण आहे जंगली मिरी मध्ये, ही जंगली मिरी आहे. हे हागिरीट आपण म्हणतो किंवा कौसकुल्ली म्हणतो बघा, ही कौसकुल्ली. ह्याला जर बोंड लागला, धक्का लागला ना आपल्याला, आग होते, खास खुजली म्हणतो ना, हे रिंग वांगी ह्याच्या औषधिक मध्ये येतं. जर दाताला समजा दात दुखायला लागले, कीड वगैरे म्हणतात ना, तर दात त्याच्यामध्ये ते रिंग वांगीचं पकडलं जातं किंवा मुतखड्यासाठी सुद्धा यूज केला जातो त्याचा. बऱ्याच रोगावरती चालतं आपल्याकडे. हे कॅन्सर बघा, हे वेल सुद्धा आहे बघा, कसा वेल आहे बघा. हा वेल कुठनं कुठे गेलाय, तो चांदाडा आतमध्ये आहे, चांदाडा. अच्छा. वेलीचं रुंदी जरा जास्तच आहे म्हणजे. खूप मोठ्या वेली आहेत त्या. ते बघ कुठनं कुठं आले काय कळत नाही कुठं गेल्या. इथं पण हे नाणे झाड आहे बघा, नाना. हा नेच्या, इथं बघा नेच्या. खाली जळू पण आहेत, जळू आहेत. हा नेच्या, त्याला फर्ण म्हणतो आपण. कुंडीमध्ये वगैरे ठेवलं जातं किंवा शुभेच्छा देताना गुच्छ वगैरे त्याच्यासाठी यूज केला जातो. किंवा कोकणामध्ये जो झोपड्या वगैरे बनवतात ना, त्याच्यावरती पाणी थांबत नाही, निघून जातं. आणि हे आळू, आळवावरती पाणी कधी थांबेल का? नाही थांबेल. हे ते आपण आळू, पण हे खाण्याचा आळू आणि तो खायचा नाही. थोडंसं घशाला खवखव चावते, त्यामुळे तेच खात नाहीत. काळ्या देठामध्ये असतं. 2 प्रकार पडतात त्याच्यामध्ये. इथे शेकरू पण आहेत आपल्या ह्या जंगलावरती. इथं कसलं शेकरू? जांस्केलर, महाराष्ट्राचा राज्य प्राणी. अच्छा. कसं दिसतो तो? मोठा असतो, मोठी खार असते ती.